प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, श्रावण महिना शुभ का मानला जातो? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही 10 गोष्टी सांगणार आहे, की ज्या श्रावण महिन्यात केल्या पाहिजेत आणि त्या शुभ मानल्या जातात. आता श्रावण महिना धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या महिन्यात केलेल्या प्रथा, पूजा आणि व्रतांमुळे मनाची शांती, आत्मिक उन्नती आणि पर्यावरणाचे संरक्षण साधले जाते. यामुळेच श्रावण महिना शुभ मानला जातो. तर आता पुढे मी 10 गोष्टी आपण डिस्कस करूया. या 10 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिले उपवास. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. उपवास म्हणजेच फक्त फलाहार आणि पाणी पिणे, अन्न ग्रहण न करणे हे धार्मिक आणि शारीरिक स्वच्छतेसाठी केले जाते. आता बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो सायंटिफिक पण आहे याच्यामध्ये. 2 नंबरचं शिवपूजा. श्रावण महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. मंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंगावर जल, दूध, दही, मध आणि पंचामृताचे अभिषेक केला जातो. पुढचं 3 नंबरचं बेलपत्र अर्पण. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे ही श्रावण महिन्यातील विशेष प्रथा आहे. बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते. तर हे आहे बेलपत्राचे महत्त्व. 4 नंबरचं हरतालिका व्रत. आता खूप साऱ्या ज्या भगिनी आहेत त्या हरतालिकेचं व्रत करतात. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रमुख व्रतांपैकी एक आहे. हे व्रत महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कौटुंबिक सुखासाठी केले जाते. पुढचं 5 नंबरचं घेऊया रक्षाबंधन. आता याच्यापासून आपले सणही सुरू होतात. रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण आहे. याबद्दल तर सर्वांना माहिती आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला रक्षणाची प्रतिज्ञा करतो. पुढचं घेऊया 6 नंबरचं नागपंचमी. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध, तूप, लहान चांदीचे नाग अर्पण केले जातात आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना केली जाते. तर नागपंचमी पण सेलिब्रेट केली जाते. पुढचं घेऊया 7 नंबरचं कावड यात्रा. आता श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या भक्तांनी गंगेचे पवित्र जल शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी कावड यात्रा केली जाते. यात मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात. तर ही कावड यात्राही होते. 8 नंबरचं व्रतकथा. श्रावण महिन्यात विविध व्रतांच्या कथा ऐकल्या आणि सांगितल्या जातात. यामध्ये श्रावण सोमवारची व्रतकथा, हरतालिकेची कथा, नागपंचमी कथा इत्यादी कथा ऐकल्या जातात किंवा व्रतकथा केल्या जातात. पुढचं 9 नंबरचं पर्यावरण जागरूकता. श्रावण महिन्यात पाऊस असल्यामुळे झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी लोक झाडे लावतात आणि त्यांची काळजी घेतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेवटचं घेऊया 10 नंबरचं साधना आणि ध्यान. या महिन्यात ध्यान, योग, प्राणायाम आणि साधनेला विशेष महत्त्व दिले जाते. हे मनाची शांती आणि आत्मिक विकासासाठी महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.